श्रींच्या जन्मकाळ उत्सवाने इचलकरंजीत भक्ती रसाचा महापूर. 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता महाप्रसादाचा सोहळा इचलकरंजी. श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ नदी किनारी इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश जन्मकाळ उत्सव, श्री ज्ञानेश्वरी पारायण व सप्ताह सोहळ्याची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात आली असून या परंपरागत व श्रद्धेच्या उत्सवामुळे संपूर्ण इचलकरंजी शहरासह पंचक्रोशीतील गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही इचलकरंजीबरोबरच पंचक्रोशीतील परिसर तसेच कर्नाटक व इतर शेजारील राज्यांच्या सीमा भागातून हजारो भक्त भाविक या उत्साहाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी श्री ज्ञानेश्वरी पारायणाने या पवित्र सप्ताहास प्रारंभ होणार आहे. गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळपासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्री ज्ञानेश्वरी पारायण, श्रींची सहस्त्रवतने तसेच भाविकांच्या आरोग्याची दखल घेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी हबपसौ विद्यानगरी महेश डिग्रजकर सांगली यांच्या सुमधुर वाणीतील श्री गणेश जन्माचे कीर्तन होणार असून भाविक भक्तिरसात तल्लीन होतील. या सप्ताहाचा मुख्य आकर्षण ठरणारा श्री गणेश जन्मकाळ उत्सव गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 12:05 वाजता नदी किनारी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यावेळी श्रींचा जन्मकाळ विधी पार पडून उपस्थित भाविकांना उत्सव प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी महिला भजनी मंडळाचे भजन, दीपोत्सव व महाआरती यामुळे पंचगंगा नदीकाठ भक्ती प्रकाशाने उजळून निघणार आहे. शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायण व सप्ताह सांगता सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी 11 वाजता हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महाप्रसादासाठी दरवर्षी पंचक्रोशीसह शेजारी राज्यांच्या सीमा भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, श्री गणेश चरणी आपली सेवा अर्पण करावी, तसेच या भक्तिमय उत्सवात सहभागी व्हावे असे मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक स्वामी व सर्व पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.